दुःखाचे दिवस पचतात, सुखाचे दिवस पटपट निघून जातात, पण दुःखाचे दिवस आले की ते दिवस अजिबात जात नाहीत. आपल्याला ते काढणं फार कठीण होऊन जातं. त्यामुळं खरं तर आयुष्यात सुख आणि दुःख या दोन्ही दिवसांची आपल्याला सवय हवी आहे. पण माणसाला सुख जेवढं आवडतं तेवढं दुःखाच्या दिवसात कुणालाच दिवस निघत नाहीत, हे मात्र तीव्र सत्य आहे. कधी कधी आपण देवदेव करतो, तप जप सगळं 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 काही करतो, तरीही आपल्याला देव पावत नाही. आपण देवाला म्हणतो की अरे माझं काय चुकलंय नक्की, म्हणून मला असा त्रास होतोय, देवा अरे मला पाव. पण देव आहे ना, आपल्याशी जरी बोलू शकत नसेल तरी काही असे संकेत आहेत जे देऊन तो आपल्याला वर्तवतो देव, की नक्कीच तुमच्या आयुष्यात आता चांगले दिवस येणार आहेत. ते छोटे छोटे आणि छानसे संकेत मी तुम्हाला आज सांगणार आहे. शास्त्र काय सांगतात तर चिमणी हा अतिशय श्रेष्ठ प्राणी आहे. चिमणी हा कष्टाळू आणि शाकाहारी प्राणी आहे. चिमणी अतिशय प्रामाणिकही प्राणी आहे. एक एक दाणा गोळा करून चिमणी आपले घरटे म्हणजे आपल्या पिल्लांना खायला घालते. तसेच काडी काडी गोळा करून आपले घरटे बांधते. इतर पक्ष्यांसारखे कुणाचेही आयते घरटे ओढून ती स्वतःच्या घरटं बसवत नाही. कावळा वगैरे काय करतो तर आपले बसलेल्या घरट्यामध्ये आपली अंडी नेऊन ठेवतो, तशी चिमणी नसती. म्हणून चिमणीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आपल्या आजूबाजूला जर चिमण्या येत असतील घराच्या, तर हा अतिशय शुभ असा संकेत आहे. चिमण्या जर तुम्ही दाणे टाकल्यावर पटकन येत असतील तर तोही एक खूप चांगला संकेत आहे. चिमण्या तुमच्या घरामध्ये घरटं करू पाहत असतील तर त्यांना कधीही उडवून लावू नका, कारण सगळ्यात सुरक्षित जागा जिथे असते तिथेच चिमण्या घरटं बांधतात. ती जागाही पवित्र असते आणि तिथं लवकरात लवकर काहीतरी चांगलं घडणार असतं. तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ते लवकरात लवकर निघून जाण्याचे हे चिन्ह आहे. त्यामुळे चिमण्यांनी अंडी घालणं, चिमण्यांनी घरटं घालणं, होईल तुम्हाला थोडासा त्रास की तिची चिवचिव, तिचं ते कचरा करणं, पण काढा हो. थोडासा त्रास काढला तर पुढं जाऊन खूप चांगलं होणार आहे. असे अनेक शुभ अशुभ पक्षी आहेत. आणि प्राण्यांना ना चांगले दिवस वाईट दिवस पटकन कळतात. भूकंप होणार असेल तर सगळ्यात आधी म्हणतात की गाय आणि कुत्र्यांना कळते आणि ते दिवस रात्र ओरडून आपल्याला संकेत देतात. पक्षी आपली जागाही लगेच बदलतात जिथं काहीतरी प्रलय येणार असतो. यावरूनच बघा की म्हणजे पक्ष्यांना किती काय कळत असेल. तर चिमणी हा पहिला संकेत आहे. जर तुमच्या कुठं आजूबाजूला किंवा घरापाशी येत असेल तर ते नक्कीच शुभ आहे. पाहुणे, अचानक आलेले पाहुणे म्हणजे बोलावलेले नाही. अचानक जे पाहुणे येतात ते देवासमान असतात. साक्षात देव आपल्याकडे येत असतो. नेहमीच पाहुण्यांचा आदर करा आणि पाहुण्यांची खातिरदारी म्हणजे पाहुण्यांचा पाहुणचार खूप चांगल्या प्रकारे करा. पण अचानक आलेल्या पाहुण्यांचा तर त्याहून चांगल्या प्रकारे पाहुणचार करा, कारण तुमचे भाग्योदय होण्याचे हे संकेत आहेत. आता वाईट दिवसाला तुम्हाला निरोप द्यायचा आहे आणि चांगल्या दिवसासाठी तयार राहायचं आहे, हेच ह्याचं चिन्ह आहे. तसेच बहीण, मुलगी आपली म्हणजे अचानक जर बहीण आली किंवा मुलगी आली, हे तर अगदी सोन्यासारखे म्हणजे लक्ष्मीच्या रूपात आपल्या घरी येतात. त्यांचा आदर सत्कार करायला नक्कीच विसरू नका. गाय ज्या घरामध्ये येते ना खाण्यासाठी, तिथे माता लक्ष्मी खूप प्रसन्न राहते. तुमच्याकडे जर एक दिवस गाईला दिले तर ती रोज येईल, म्हणून तुम्ही घाबरू नका. काय लागतं तिला? एक छोटीशी पोळी किंवा गुळाचा खडा, तेवढं आपल्याला देवानं भरपूर दिलेलं आहे की आपण तिला खायला घालू शकू. आणि नक्कीच तुम्ही गाईला रोज खायला घालत चला. तुम्हाला जमलं तर तिला नमस्कार करत चला. तुमच्या आयुष्यात कशाचीही कमी पडणार नाही. इतके गोग्रासाला म्हणजे गाईला खायला घालण्याला महत्त्व आहे. मी आत्तापर्यंतच्या भरपूर व्हिडिओजमध्ये हा उपाय सांगितलेला आहे आणि तो नक्कीच तुम्ही करत राहा. पुन्हा पुन्हा आली तर लक्षात ठेवा की तुमचं दुःख आता लवकरात लवकर निघून जाणार आहे. त्यानंतरचा प्राणी आहे कुत्रे. कुत्र्याला तुम्ही नक्की पोळी घाला, काळा असो पांढरा असो, पण कुत्र्याला पोळी घालण्याचं एक वेगळं महत्त्व आहे. मात्र जास्त तेलकट वगैरे पोळी त्याला घालू नका, त्यामुळे त्यांना पिसाळण्याची किंवा त्यांना काहीतरी त्रास होण्याची शक्यता असते. आपले शनिग्रह, राहुग्रह, केतुग्रह खराब असतील तर आपल्या हातची पोळी कुत्री खात नाहीत. लक्षात ठेवा, कितीही भूक लागू दे, पण तुमच्या पत्रिकेमध्ये जर शनी, राहू, केतू हे दोष असतील तर तुमच्या हातची पोळी कधीही कुत्रं खाणार नाही. अशा वेळेस निराश होऊ नका. पुन्हा पुन्हा 4 दिवसांनी 2 दिवसांनी प्रयत्न करत राहा. नक्कीच तुमच्या हातची पोळी ते कुत्रे खाईल आणि तुमचे दिवस नक्की बदलतील. कुत्री बघा, तुम्ही रडतात, संकट आलं की कुत्री पहिल्यांदा रडतात आणि संकट आल्यानंतर कुत्र्यांना जे कळतं ते कोणत्याही प्राण्यांना म्हणजे गाय आणि कुत्रे या दोनच प्राण्यांना ह्यातली जास्त माहिती असते. त्यामुळे कुत्र्याचे संकेतही ओळखायला चला. कुत्रं तुमच्या घरी जर पोळी घालायच्या आतच येऊन जर अगदी शेपटी हलवत उभं राहत असेल तर नक्की माना की तुमचे भाग्योदय आता जवळ आलेलं आहे.
कुत्रे जिथे रोज पोळी खाते तिथे खूप शुभ मानले जाते. हे सर्व अगदी खरे आहे, ह्यात कोणताही भ्रम किंवा खोटेपणा नाही. कारण प्राण्यांना आतल्या गोष्टी कळतात, हे अगदी नक्की आहे. ज्याचे ग्रह खराब असतील त्याच्या हातचं कुत्रं खात नाही, हे एकदा तुम्ही निरीक्षण करून बघा. कितीही भूक लागलेली असू दे, तुमच्या पत्रिकेतले ग्रह खराब असतील तर तुमच्या हातून खाणार नाही, पण तुमच्या घरातल्या वेगळ्या सदस्यांनी घातलं तर तीच पोळी ते खातील, इतकं कुत्र्यांना समजतं. एक कुत्र्याकडे जानवर म्हणून बघू नका, तर कुत्र्याकडेही म्हणजे कुत्र्यांकडेही माणुसकीनं बघा. माणुसकी म्हणून तुम्ही त्यांना खायला घालत चला. त्यांचे लाभ आहेत, तुमची वाईट वेळ जाणार आहेत, असे हे शुभचिन्ह आहे. अजून एक संकेत आहे, अजून एक हे आहे, म्हणजे काय आहे, संकेत आहे की पूजा करताना जर फूल खाली पडले, कोणतीही पूजा करताना बघा, डायरेक्ट हातात फूल पडले किंवा फूल खाली पडले तर ते शुभ आहे. ते फूल तुम्ही नीट जपून ठेवा. देवाला गेल्यावर जर तुम्हाला न मागता एखाद्या मंदिरातून हातात फूल मिळत असेल, ते गुरुजी देतात, ते जर देत असेल तर तोही खूप शुभ संकेत आहे. ते फूल देखील तुम्ही जपून ठेवा. घरांवर पक्ष्यांसाठी दाणे पाणी ठेवायला विसरू नका. 4 तांदळाचे दाणे आणि पाणी असं ठेवायला विसरू नका. खूप लाभ होतील. जसं ते पक्षी तुमचे दाणे घेऊन उडून भरारी घेतील, पंख उंचावतील, तसं तुमचं आयुष्य उंचवायला सुरुवात होईल. सरकारी नोकरीत प्रयत्न करत असाल, धनलाभ, व्यापार लाभ, या सगळ्यासाठी हे फायदेशीर आहे. दाणे खाऊन जसे जसे पक्षी पंख पसरून उडतात तसा तसा व्यापार वाढतो, अशी मान्यता आहे. बघा, प्रयत्न करा आणि नक्की या गोष्टींवर, सर्व गोष्टींवर विचार करा. या सगळ्या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत तर खूप छोट्या, खर्च काहीच नाही आहे. फक्त आलेल्या प्राण्यांचा आणि आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार करायचा आहे आणि छोटे छोटे नियम पाळायचे आहेत. आणि ह्यातून जर आपले कल्याण होणार असेल तर का बरं ते करून घ्यायचं नाही, नक्की सांगा. तसेच मुंग्यांनाही तुम्ही खायला घालत चला. मी नेहमी सांगते, पिंपळाच्या झाडाखाली वगैरे भरपूर मुंग्या असतात. वाटीभर पीठ, त्यात थोडी साखर कालवा आणि घेऊन जा. मुंग्या तर इतक्या कष्टाळू असतात की मुंग्यांना आपल्याला एका साखरेच्या कणाचं काय महत्त्व माहीत असेल जे त्यांना माहिती आहे. एका साखरेच्या कणामध्ये त्यांचं 3 दिवसाचं जेवण होतं. त्यामुळं जर आपण वाटीभर त्यांना पीठ साखर दिलं तर त्यांचा जवळजवळ 4 महिन्याचा तो किराणा होऊन जातो. त्यामुळं नक्कीही मदत करा आणि मुक्या प्राण्यांना मदत करा. काही माणसांना मदत करूनही ती माणसं आपल्याशी उलटू शकतात, पण ही जी मुकी जनावरं आहेत ना, ती आपल्यावर कधीही उलटत नाहीत. आपला एकूण एक उपकार खायला घातलेलं सगळं काही ते लक्षात ठेवतात. म्हणून मुक्या प्राण्यांवर भरपूर प्रेम करत चला, त्यांना नेहमी खायला घालत चला. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझं दुसरं एक चॅनल आहे मराठी हाऊसवाईफ, त्यालाही जाऊन नक्की भेट द्या. त्यावरही मी असेच वेगवेगळे व्हिडिओ बनवत असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.